तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बद्दल महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया आजपासून संध्याकाळपासून पुन्हा सुरू झालेली आहे। तर ई-केवायसी कशी करायची, पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच केवायसी बद्दल एक चांगली बातमी आहे, एक वाईट बातमी सुद्धा आहे। गुड न्यूज आणि बॅड न्यूज दोन्ही तुम्हाला सांगणार आहे। 30 एप्रिल पर्यंत ई-केवायसी ची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 30 एप्रिल पर्यंत तुम्ही केवायसी करू शकतात। तर आता केवायसी ची जी काही पद्धत आहे ती बदलली आहे का, जुनीच पद्धत आहे की काही नवीन पद्धत आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। सोबतच कोणत्या बहिणी केवायसी करू शकणार, कोणत्या बहिणी केवायसी करू शकणार नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणींचे आता फेब्रुवारी महिन्याचे हप्ते आले नाही, त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आलेले असावे। त्यामुळे केवायसी कशी करायची पूर्ण प्रोसेस पहा, त्यानंतर पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वात आधी प्रोसेस पहा। तर या ठिकाणी बघा, आधी लिंक डिलीट झाली होती, 2 दिवस या ठिकाणी लिंक डिलीट होती। आता लिंक जी आहे ते या ठिकाणी आलेली आहे की ज्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रियेमध्ये पर्याय चुकलेले होते, फक्त त्याच बहिणी केवायसी करू शकतात। या ठिकाणी जे जुनं ऑप्शन होतं तेच आलेलं आहे। ज्या बहिणींचे पर्याय चुकले होते, पर्याय चुकल्यामुळे केवायसी चुकली, त्याच बहिणी केवायसी करू शकतात। तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, आता प्रोसेस सेमच आहे का ते आपण पाहू, कारण या आधी मी जे आहे ते 5 ते 10 मिनिटं आधी केवायसी सबमिट केलेली आहे। ते स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी लावत आहे। तर बघा, आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, सहमती दिली, ओटीपी पाठवा। ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांकाचं ऑप्शन आलं, म्हणजे प्रोसेस सारखीच आहे। आधार क्रमांकाचं ऑप्शन आलं, तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा। ओटीपी सबमिट केल्यानंतर या ठिकाणी ओटीपी सबमिट केला की तुम्हाला 2 प्रश्न येतात। 2 प्रश्न सेम टू सेमच आहे। तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का, तर या ठिकाणी नाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं। तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर पेन्शन पेमेंट घेत आहे का, या ठिकाणी सुद्धा उत्तर नाही। सरकारी नोकरीवर आहे का, पहिल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाही, आणि पेन्शन पेमेंट घेत आहे का, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाही। दोन्ही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नाही द्यायचं। त्यानंतर तुम्ही जे काही माहिती दिली त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे, आणि या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे आणि आपली ई-केवायसी सबमिट करायची। तुम्हाला ग्रीन कलरचा पॉपअप येईल की तुमची ई-केवायसी प्रक्रिया सबमिट झालेली आहे। तर बघा, ई-केवायसी सबमिट झाली, प्रोसेस सेम आहे, प्रोसेस जी आहे ती जुनीच आहे, प्रोसेस जुनीच आहे, त्यामध्ये काहीच बदल या ठिकाणी झालेला नाही। पण आता बघा, या ठिकाणी गुड न्यूज आणि बॅड न्यूज, म्हणजेच कोणत्या बहिणी केवायसी करू शकतात, कोणत्या बहिणी केवायसी करू शकत नाही। तर बघा, मी जे काही सर्व आधार नंबर चेक केले, मी सर्व काही आधार नंबर जे काही माझ्याकडे होते, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केलेली नव्हती, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती त्या बहिणींसाठी सुद्धा केवायसी सुरू झालेली नाही। ही आहे वाईट बातमी, हीच आहे बॅड न्यूज। ज्या बहिणींनी केवायसी केलेली नव्हती त्या बहिणींची अजूनही केवायसी सुरू झालेली नाही, त्या बहिणी केवायसी करू शकत नाही। त्या बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आलेले नाही, त्या बहिणींचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये अजूनही आलेले नाही। दुसरा ऑप्शन बघा, ज्या बहिणींचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी किंवा मग जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत पैसे आले नसेल, तर अजूनही त्या बहिणींचे सुद्धा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये आलेले नाही। ज्या बहिणींचे सर्व हप्ते आले पण फेब्रुवारी हप्ता आला नव्हता, मग त्या बहिणींचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये यायला पाहिजे होता, त्या बहिणींची केवायसी सुरू व्हायला पाहिजे होती। पण अजूनही केवायसीच्या यादीमध्ये, दुरुस्तीच्या यादीमध्ये आधार क्रमांक आलेले नाही, त्या बहिणींची सुद्धा आता केवायसी होत नाही। पण असं नाही की केवायसी होणारच नाही, शासनाकडून आधार क्रमांक ऍड केले जाणार आहे। केवायसी आजच सुरू झाली, शासनाकडून आधार क्रमांक ऍड केले जाणार। तुमचा जर या ठिकाणी प्रॉब्लेम दाखवत असेल की केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तर वाट पहा, तुमचा आधार क्रमांक यादीमध्ये येऊ शकतो। नवीन यादीमध्ये आल्यानंतर तुमची सुद्धा केवायसी होणार, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। आणि त्याचबरोबर ज्या बहिणींचे परमनंट हप्ते बंद झालेले आहे, आधी सुद्धा हप्ते बंद झाले पण केवायसी होत नव्हती, त्या बहिणींची सुद्धा केवायसी होत नाही आहे। मी आधार क्रमांक टाकलेला होता, म्हणजे हप्ते बंद झाले, हप्ते बंद झाले तर केवायसी व्हायला पाहिजे। आधी सुद्धा होत नव्हती, 31 मार्चच्या आधी सुद्धा केवायसी होत नव्हती, आणि आता सुद्धा केवायसी होत नाही। आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, अशा प्रकारे त्या ठिकाणी दाखवत आहे। तर बघा, आता तुमचे जर हप्ते बंद झाले असेल, आता दुरुस्तीची केवायसी शासनाने पुन्हा सुरू केलेली आहे, पण आधार क्रमांक टाकून पहा, आधार क्रमांक टाकून तुमचा ओटीपी जातो का, पण तुम्हाला वाट पाहायची आहे की तुमचा आधार क्रमांक आता अपडेट होतो का। 4 ते 5 दिवस वाट पहा, किंवा केवायसी ची काही शेवटची तारीख आहे तोपर्यंत तुम्हाला वाट पाहायची आहे, तोपर्यंत तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये येतो की नाही या गोष्टीची तुम्हाला वाट पाहायची आहे। एकाच व्हिडिओने पूर्ण माहिती मिळणार नाही, सोमवार वाट पाहू, कदाचित नंतर तुमचे आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये जर आले तर तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ येईल। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।